तर नमस्कार मित्रांनो, आज आज आम्ही आलो आहे सोझोमध्ये. तन्वी आहे माझ्याबरोबर. तन्वी आणि माझीच आयडिया होती की आम्ही एक जपनीज रेस्टॉरंटमध्ये यायचं आणि खायचं. साधारण सोझो मलाडच्या सोझोमध्ये आलो आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता रेस्टॉरंटमध्ये त्यांनी जॅपनीज पद्धतीचे एक ॲम्बियन्स ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि ते ॲम्बियन्समध्ये फार भर पडत आहे त्याच्या. सोजूचे मुंबईमध्ये बरेच आउटलेट आहे, त्यापैकी हे एक मालाडचं आउटलेट आहे. चला तर मेनू एक्सप्लोअर करूया, पाहूया आता मेनूमध्ये काय आहे ते. हे सोजूचा मेनू आमच्या समोरच आहे. आता स्टार्टरमध्ये आम्ही 2 प्रकारचे डम्पलिंग्स ऑर्डर केलेत. एक तिखट असा श्रीराचा चीज चिकन आणि माइल्ड असा पॅन सीड चिकन. तर सॉफ्ट ड्रिंकमध्ये मी कोकम जिंजर कंबुचा मागवला होता. चवीलाही छान होता म्हणून मी 2 बॉटल मागवल्या आणि स्वीट कमी असल्यामुळे प्यायलाही फार मजा येत होती. तर स्टार्टरनंतर आम्ही मेन कोर्सची पण ऑर्डर दिली आणि मेनू येईपर्यंत आम्ही इकडे तिकडच्या गप्पा मारत बसलो होतो. आणि सांगायचं झालं तर जॅपनीज क्युझिन मला फार आवडतं, कारण लहानपणापासून मी जॅपनीज ॲनिमे बघत आलो आहे. तर ॲनिमेमध्ये जे पदार्थ दाखवायचे ते मला खाण्याची फार तीव्र इच्छा व्हायची. आणि भारतामध्ये जसे रेस्टॉरंट्स यायला लागले जॅपनीज, तसं आम्ही एक एक करून एक्सप्लोअर करायला लागलो. आणि हे पहिलं स्टार्टर आपलं आलेलं आहे, हे श्रीराचा चीज डम्पलिंग. बस बाहेर येतोय. डम्पलिंगसोबत त्यांनी चिली सोया सॉस पण दिला होता आणि डम्पलिंगवरती मी चिली सोया सॉस टाकला. तेव्हा माझ्या लक्षात आलं की फार तिखट होईल डम्पलिंग. जनरली शिऱ्याचा सॉस फार तिखट असल्यामुळे मला तो जाणार नाही असं वाटलं होतं, पण डम्पलिंग एवढा तिखट नव्हता, त्याच्यामुळे खायलाही मजा येत होती. आणि पहिल्या घासातच मला फार मजा आली खाताना, खूप आवडलं. चांगलं ना, लगेच सहज तुटत आहे एकदम आणि खाऊन बघितलं. टेंडर आहे, चिकन पण टेंडर आहे. व्हेरी गुड. आणि आता दुसरं आपलं स्टार्टर आलेलं आहे, पॅन सीड चिकन डम्पलिंग. चला तर मग हे एकदा ट्राय करून बघूया आपण. कमी स्पायसी आणि पहिल्यापेक्षा कमी तिखट आहे. त्याच्यानंतर पहिल्यापेक्षा जास्त हे नाही, टेंटर नाही, थोडंसं हार्ड आहे कवर. फॅन्सी चिकन आपण खातोय आणि सिरियसपेक्षा थोडंसं हार्ड आहे आणि आहे चवीला चांगलं आहे, मस्तच आहे. परत चव घेऊन टेस्ट थोडं वेळानंतर डेव्हलप होत. फॅन्सी असल्यामुळे थोडं कुरकिरीतला मस्त खाऊ शकतो पुन्हा एकदा. आणि ज्या गोष्टीसाठी मी इथे आलेलो होतो तो पदार्थ आलेला आहे, जापनीज रामेन. हे पिऊन बघतो. टेस्टी तर लागतंय.
टू रॉ आहे. म्हणजे जसं आपण सॉस असतात ऑथेंटिक. काइंड ऑफ ऑथेंटिक पण तेवढं नाही आहे मॅनेजेबल. त्याच्यामध्ये हा हल्ली पण आहे काय बोलतो त्याला कोकचा. आहे पण. आणि आता वेळ आली आहे ते ट्राय करायची ज्यासाठी तन्वी इथे आलेली आहे. काटसू करी. कसं आहे? मस्त आहे. feels like मॅगी. राईस आहे, चिकन, राईस अँड चिकन अँड करी. हो येतो चिकन येतो. चिकन टेस्ट चांगली आहे ना. जस्ट हाव आय विल लाईक इट. क्रंची आहे. काटसू करी मध्ये आय गेस ही चिकन वगैरे आपण मागवतो ते क्रंचीच असतो आणि यांची करी माइल्ड आहे पण थोडंसं मॅगीसाठी टेस्ट करते. मॅगी मसाला सुकी असतो ना कशी मस्त आहे. आणि आता राईस राईस करी अँड राईस. करी राईस राईस पण यांचा जॅपनीज स्टाईलचा राईस आहे. सो हा डिफरंट आहे थोडा बट टेस्टी आहे. यम्मी. तर मित्रांनो माझं सजेशन असं असेल की तुम्ही एकदा मलाडच्या सोजोमध्ये या आणि चवीचा आनंद घ्या. कदाचित तुमचा अनुभव वेगळा असेल आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा अनुभव कसा होता. आम्ही जे जे पदार्थ मागवले त्याचं एक टोटल बिल आहे साधारण. वरचं जे वळण आहे मेट्रो स्टेशन आहे त्याला लागूनच. जसं आपण एक नवीन ब्रिज आहे तो उतरला की खाली यायचं आपल्याला बस. चांगलं होतं मजा. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ आम्ही इथेच संपवतोय. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.